नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत कालनिर्णयचे सहसंस्थापक, संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक जयराज साळगावकर आलेले आहेत. सर, खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. पण केवळ कालनिर्णयचे सहसंस्थापक, संपादक किंवा व्यवस्थापकीय संचालक ही एवढीच त्यांची ओळख नाहीये. ते उत्तम लेखक आहेत. अनेक पुस्तकं त्यांची नावाजली गेलेली आहेत, गाजलेली आहेत, ज्याच्यामध्ये मला वाटतं कशासाठी कुठवर, जगप्रवाह, अजिंक्य योद्धा, बाजीराव, कर्झन काळ, मुंबई शहर गॅझेटियर, सारस्वतांचा संक्षिप्त इतिहास, अशी अनेक पुस्तकं त्यांची खरं तर फार गाजलेली आहेत. या सगळ्यावर सुद्धा आपल्याला आज या निमित्तानं चर्चा करायची आहे. पण सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 2025 हे सरतंय आणि 2026 कडे आपण प्रस्थान करतोय. कसं पाहता 2026 कडे येणाऱ्या आणि आता सरत्या 2025 कडे? खूप आशादायी वाटतं वगैरे असं मी काही सांगणार नाही. कारण मला तर खूप भीतीदायक वाटतंय जे काय होत आहे ते जगभर, नुसतं भारतात नव्हे. की ट्रम्प यांचा जो भारताविषयीचा दृष्टिकोन आहे त्यानुसार ट्रेडवरची पडणारी बंधनं आहेत. आता नोव्हेंबर झाला तरी होत असलेला जो पाऊस आहे आणि त्यामुळे अर्थात बाजारात लोक खूप गाड्या खरेदी करतायत, घरं खरेदी करतायत, असं एक चित्र दिसत असलं तरी त्यामागे एक भयाची सावली मला दिसते की हे जर का कोसळून पडलं तर काय होईल. आणि चलनवाढीचा दर कमी आहे त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की चांगलं आहे. पण तो किती दिवस, होलसेल प्राइस इंडेक्स किती दिवस राहील, याची एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला थोडी भीती वाटते.